काय म्हणत होत्या? काय नाही, मीच म्हटलं तिला की मेघनाला विचारतो तिला जमेल का. ते दोघंच जात आहेत ना लग्नाला. ओ गॉड, मी नक्कीच गेले असते रे, पण मी म्हंटल ना आमचे ते गुरु येतात चेन्नईहून, वर्कशॉप आहे. अरे हो, ओके. पण माई म्हणाली की तिला जमत असेल तरी वावा आणि नसेल जमत तरी वावा. मग तुला नाही जमत आहे ना, मग वावा. काय पद्धत असते ना पिढीची बोलण्याची. वा 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 वा. आदित्य पुरे. एक मिनिट, हे सगळं बघून मला चिडवायचं नाही, कळलं? सुचेल मला काहीतरी. ए, तुला काही सुचतंय? आणि जरी नाही सुचलं ना तरी सुद्धा मला काही बोलायचं नाही, कळलं? पण मी कुठे काय बोलतोय? पण खोडशाळपणे बघतोयस ना. अरे चूप. म्हणजे मला काय वाटतं, कचरा गोळा करायचा, तो टेबलवर पसरवायचा आणि त्या कचऱ्याकडे एकटक बघत बसायचं प्रेमभंग झाल्यासारखं. म्हणजे याला वेडेपणा म्हणतात ग. सतीश, असं काय करतोस? स्पर्धेचं नाव काय आहे? टाकाऊतून सृजन. मग त्याच्यासाठी ह्या टाकाऊ वस्तू गोळा नाही कराव्या लागणार? तुला असं म्हणायचंय का की या कचऱ्याकडे एकटक बघत बसल्याने तुला काहीतरी सुचणार आहे? आचरटपणा आहे, आचरटपणा आहे. सतीश, तुझं इथून गेलास ना तर नक्की मला काहीतरी सुचेल. तू प्लीज जा. मी एवढं जातो की नाही? अगं मी एवढं. जा. बर बर बर, निघतो. जा. गुड बॉय. गेला बोका. काय करू? मुलं लग्नाला येऊ शकली असती तर मजा आली असती नाही? हो ना, आपण सगळे एकत्र गेलो असतो ना तर गाजवून टाकलं असतं लग्न. पण काय करणार, मुलांचाही नाईलाज आहे ना. सुट्ट्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या, आणि त्यांना आपणच समजून घ्यायला हवं ना. अमितचा आणि मूड नाही ना सध्या. हो ना, आपण काहीच करू शकत नाही का हो त्याच्यासाठी? बघूया बघूया, काहीतरी प्रयत्न करूया. एक दोन गोष्टी आहेत डोक्यात माझ्या. तुमचे कुठे कुठे गेलेले सगळे मित्र येतील नाही? हो तर. नाना, किरण्या, धन्या, बाज्या, टणटणू. म्हणजे म्हणजे दर्शन पळशीकर, कमाल आहे. श्रीपाद देशपांडे, शंतनू कुलकर्णी, धनंजय नांदुरकर, किरण समेळ, सगळे सगळे येणार बाग. हो, पण ह्या सगळ्यांमध्ये मी तुमच्या बरोबर आहे, विसरू नका. अगं असं काय करते? आणि येणार आहेत काय सगळे? तर आता बघ तू. काय आहे, गोपाळनं प्रत्येकाच्या अडी अडचणीला वेळोवेळी धावून गेलाय आणि त्याच्यानं मदतीचं कधी ओझं नाही वाटलं. त्याच्याच मुलीचं लग्न, येणारच सगळे. काय धम्माल येईल नाही? आणि मातीची ओढ असतेच ना ग. वाढत्या वयाप्रमाणे ती प्रकर्षाने जाणवायला लागते बघ. पूर्वी कथांमधून, कादंबऱ्यांमधून वाचायचो तेव्हा कळायचं नाही, पण आता जाणव. कधी एकदा गावाला पोचतोय असं झालंय मला. खरंय. आणि हो, त्रिविक्रम नारायणाच्या देवळात जाऊन आपण अभिषेकही करूया. तुला बरं वाटणार आहे ना? करूया. हो. नाहीतर काय, तसा देव सर्वत्र भरलेला आहे. मग काय प्रोग्राम? काय, कसला प्रोग्राम? म्हणजे इथे राहण्याचा. काय 4-5 दिवस. 4-5 दिवस? अरे एवढं ओरडायला काय झालं? हो म्हणजे काय, बोर होतं ना. उद्या जाऊया ना आपण. बोर होतंय? तुला इथे राहायला बोर होतंय? अगं म्हणजे तसं नाही का, पण आपल्याला सवय असते ना आपल्या घराची. थोडं वेगळंच वाटतं. आम्ही मुली कशा रे मग? सगळं सोडून मुलाच्या घरी राहायला येतो. दिव्यांच्या स्विच पासून ते चहा साखरेच्या डब्यापर्यंत सगळं वेगळ्याच ठिकाणी असतं ना. पण घेतोस ना हळूहळू सवय करून.
तेही जन्मभरासाठी. आणि तुला 4 दिवसात बोर होते. अगं पण आलोय ना मी. हा, मोठे उपकारच केलेस. असला जुलमाचा रामराम काय कामाचा? अगं असं काय करतेस? असं असतं तर मी त्या दिवशी तुला असं म्हटलंच नसतं की आई बाबांना आपण देसाईवाडीत राहायला घेऊन जाऊया. अच्छा, म्हणजे आई बाबांना तिथे घेऊन जायचं, पण तू इथे नाही राहायचा. हे बरं आहे. मेघना, आता तू हे मध्ये आणू नकोस. उगीच कशातूनही काही अर्थ काढतेस. हे बघ, मी तुझ्या आई बाबांना नेहमी नानामाईंसारखंच वागवत आलोय. काही सांगू नकोस. असं असतं तर बोर होतोय असं म्हणालाच नसतास तू. अगं डब्यात ना आणखीन काय काय देऊ ते सांग. म्हणजे आता डब्यात मी पोळ्यांऐवजी मेथीचे पराठे दिलेत, फ्लॉवर बटाट्याची भाजी आहे, तांदळाची पातळ 2 धिरडी दिली आहेत, कारल्याची चटणी आहे, बीटचा मुरंबा दिलाय. हे सगळं मुख्य डबे. आणि एक्स्ट्रा डब्यात काय देऊ ते सांग. म्हणजे माझे पेटंट मेथीचे मुठे बनवते आणि ओल्या नारळाच्या करंज्या. पीठ मळून तयार आहे, सारणही तयार आहे, पटकन करून देते. आई, अगं बरी आहेस ना तू? एकटीने एवढं सगळं करायची काय गरज होती? एवढा शाही डबा? अगं मोदक आणि पुरणपोळ्या करायच्या बाकी ठेवल्यास फक्त. असा डबा तो खाईल तर झोपेल ढाराढूर ऑफिसात. अहो अहो करू दे हो त्यांना लाड जावई बापूंचे. ते काय रोज रोज येतात का आमच्याकडे राहायला? हो पण बाबा. अगं असं काय विशेष करतेय? पोळ्यांच्या ऐवजी मेथीचे पराठे केलेत आणि इडलीसाठी तांदूळ भिजत घातले होते, त्याची धिरडी केली. तू ना तुम्हाला आवडतं ना हे सगळं? हो, म्हणजे काय प्रचंड सगळंच आवडतं मला. ओल्या नारळाच्या करंज्या तर फारच आवडतात. फक्त त्या अशा चांगल्या खरपूस लाल तळा. हो हो. हा 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 हा. आज एकदम खुश आहे मी. सगळंच आवडीचं आहे माझ्या. जय हो जय हो. जय हो. बरं जावई बापू, आत्ता नाश्त्याला इडली चटणी आहे, सांबार पण आहे, शिवाय तुमची आवडती फ्रेश फळं पण घेऊन आलेलो आहे मी. बाबा, हा? म्हणजे तुम्ही त्यासाठी आता बाहेर गेला होतात? जावई बापूंसाठी. आणि काय विशेष केलं हो मी? एवढं काही नाही हो. जरा कौतुक हो त्यांचं. असं काय? बरं, आणि तुम्हाला रात्री काय काय लागतं, काय काय हवं सगळं सांगून ठेवा, म्हणजे मी तीही अरेंजमेंट करून ठेवीन सगळी. अहो बाबा, पण त्याला नाही आवडत असं. तुम्ही त्याला आहो जाओ करताना तेही नाही आवडत. आणि फार डोक्यावर चढवून ठेवलंय तुम्ही त्याला. ना मी तुम्हालाही अहोच म्हणतो हो. हो, पण आई कुठे म्हणते? नाही, पण या बाबतीत मी त्या पार्टीत आहे. राग आलाय अगदी तुझा. सारख्या पार्ट्या बदलतोस. बरं मेघना, आता नाश्ता करायला सुरुवात कर बघू. खरं सांगू का हो, या दोघांना असं इकडे बघून ना माझं पोट अगदी भरून गेलंय. असं मी म्हणेन असं वाटेल तर तसं नाहीये. वाडा भूक लागलीये मला. जय हो. अगदी बरं वाटलं तुमच्याशी बोलून. बरं बरं, ठेवते फोन. हो. ठरलं का माई तुमचं? बहुतेक सोमवारी निघू म्हणतोय. हो, सोमवारी तर निघायलाच लागेल ना. आणि माई, बरं ती मला सामानाची यादी द्या बरं का, नाहीतर ना नंतर फार धावाधाव होते आणि मग तुम्हालाही टेन्शन येते. असू दे ग, पण तुझ्या स्पर्धेची तयारी करून झाली का? नाही ना अजून. बघ या हात कसा आहे? बरं आहे. हा, आणि स्पर्धेची तयारी करून झाली का? धन्य आहे ग बाई तुम्हा दोघींची. काय ग करता तुम्ही? बरं अर्चू, मशीन दुरुस्त झालेलं आहे.
आणि मी आता नाहीये घरात, तर नसते उद्योग करून बसू नकोस, कळलं ना? आणि जाताना घर नीट लावून जा. नाही, मी घरात असते त्यामुळे कुणाला सवय नाहीये कुलूप लावून जायची. तुम्ही आपल्या चपलासारखं कोतान निघून जाता, कळलं ना? लक्ष ठेवा घराकडे. नाही नाही माई, ठेवू आम्ही लक्ष घराकडे. बरं, मेघनाचं काय, येते का ती? येते म्हणाले 2-3 दिवसात. पण अगं मीच म्हंटल, कधी नवदची गेली साईकडे राहायला तर राहा 10-1 दिवस निवांत, नाही का? एकटेच असतात नाही ग दोघं. बरं, पण आदित्यचं काय, तो येणार आहे का? थांबणार आहे. मग काय मज्जाच आहे साहेबांची. मग काय तुझेच लाड करायचं का ग सगळ्यांनी? असू दे ग, शेंडेफळ थांबाय. हॅलो, माई, मेघना बोलतेय. अगं बाई 100 आहे हो अगदी. अय्या, आठवण काढत होतात? हो, तू सांग, तू कशाला फोन केला होतास? अहो नाही, तुम्ही गावाला जाताय ना म्हणून फोन केला. खरं तर माई, मला यायला खूप आवडलं असतं. म्हणजे आदित्य आला नसता तरी मी आले असते. पण अहो, आमच्या क्लासमध्ये वर्कशॉप आहे आणि जे गुरुजी येणार आहेत ना चेन्नईहून, ते खूप वयोवृद्ध आणि अनुभवी आहेत. त्यामुळे अगं ठीक आहे, नाही येलेस तरी हरकत नाही हो, पण वर्कशॉप मात्र बुडवू नकोस, कळलं ना? पण हे बघ, एकदा सगळ्यांनी ठरवून जमवूया आणि जाऊया आपण त्यांच्याकडे. नानांची खूप इच्छा आहे हो, आपण सगळ्यांनी एकत्र जावं म्हणून. हो माई, आपण नक्की जमूया. हा. बरं, कधी निघताय तुम्ही? कदाचित सोमवारी निघू म्हणतोय. अय्या, म्हणजे परवाच की? हो. नाही, मग मी आजच येते माई. अगं कशाला, इथे विजय आणि अर्चना आहेत की माझ्या मदतीला, तेवढ्यासाठी कशाला येतेस? बरं, पण मग तुम्ही जायच्या आधी भेटायला नक्की येईन आणि काहीतरी खाऊ आणेन बरोबर द्यायला. बर, ये हो. बरं माई, ठेवू मग? हो बर, सांभाळून राहा. ये. काय म्हणत होती? काही नाही, शॉपिंग साठी येणार होती, म्हणलं राहा जरा तिकडे. मुळीच घेणार नाही. जा. तू पण ना ठेवणार नाहीस मी घेतल्याशिवाय. काय आहे? अरे वा, काय म्हणजे काय? काहीतरी आहे म्हणून तर केलाय ना फोन. मॅडमचा राग आहे का गेला ते बघूया म्हटलं. होय, एवढं रागवायला काय झालंय पण? कोणी सांगितलं मी रागावले? आली होती एक साळुंकी उडत उडत स्पेशली सांगायला. अच्छा, बऱ्या साळुंक्या येतात रे तुझ्याकडे उडत. येस, घालवला की नाही राग? हा हा, काय? मुळीच नाही. हे मेघना, लव यू. बाय. अरे खरंच तू असलीस की घर कसं भरल्यासारखं वाटतं, फार बरं वाटतं. हो, माई म्हणत असतात सारख्या, 2 जण जाऊन राहत जा तिकडे अधून मधून, आई बाबांना एकटं वाटतं. समजूतदार आहेत ग सगळे. पण असं काय आई, मुलीच्या आई वडिलांना एवढा ऑब्लिक का वाटायला पाहिजे? मुलगी आणि जावायला येऊन राहायला सासरचे परवानगी देतात म्हणून? तसं नाही ग, पण पद्धतच आहे ना तशी, की मुलीने सासरी जाऊन राहायचं. तेच तर म्हणतेय मी. एखादी एकुलती एक मुलगी असेल तर नवऱ्याला घेऊन ती राहते बराच काळ आई बाबांकडे, पण तिच्या नवऱ्याला ते त्याचं घर वाटत नाही, जसं मुलीला त्याचं घर तिचंच घर वाटत असतं तसं. हो, कारण मुलीला ठाऊक असतं की तिला सगळा जन्म तिथेच काढायचा आहे.
त्यामुळे तिथे ती पटकन मिसळते. पण मुलाचं तसं नसतं ना. तेच तर चुकीचं आहे असं म्हणतेय मी. अगं पण तू का वैतागलीस इतकी? तुला तर हवं त्यावेळी इथे येऊन राहता येतं की नाही? पण तुम्हाला नाही येत. मला समजलंय तू काय बोललीस ते. तुला काही झालं तर बाबांनी माझ्याकडे येऊन राहायचं असं म्हणालीस ना. अगं असे विचार येतातच ह्या वयात मनात. पण माणसानी ना प्रॅक्टिकल राहावं. आणि तू मनाला लावून घेऊ नकोस ग. नाही, मला नाही आवडत. मी सांगणार आहे आदित्यला, महिन्यातले 10 दिवस इथे येऊन राहायचं. नाही तर तुम्ही चला माझ्याकडे राहायला. अगं पण आदित्य बघ, नानामाई 2 मिनिटं एकटे राहिले तर जीव कासावीस होतो त्याचा. असं पण होणारच ना ग आई. काय ग, काय झालं? आणि एका जागी स्वस्त बस ना, पायाला का त्रास देतेस? सतीश, अरे काही सुचतच नाहीये. अगं सुचेल. अरे काय सुचेल? गेल्या 3 दिवसात जे काही सुचलं नाहीये ते आज दिवसभरात सुचेल. उद्या 4 वाजेपर्यंत वस्तू सबमिट करायची आहे सतीश. शू, अगं उद्या 4 वाजता ना, मग भरपूर वेळ की तुझ्याकडे. आणि तसंही तुझं सगळं लास्ट मोमेंटलाच असतं. हे काय रे सतीश, मला तर सुचणार कधी, मी ते करणार कधी आणि ते पाठवणार कधी? अर्चू, तुला असं म्हणायचंय का की इथे फेऱ्या मारण्याने तुला काहीतरी सुचणार आहे? माझं ऐकशील? तू एक काम कर, तू तुझ्या डोक्यातून हा विचार आधी काढून टाक आणि दुसरंच काहीतरी करायला घे. म्हणजे? हा म्हणजे कपाटावर भांडी घास किंवा कपडे नाही, अगदी कपडे धुवायला नको तेवढ्यासाठी. सतीश, मला एवढंच म्हणायचंय की हे काम सोडून दुसरं कुठलंही काम कर. बघ तुला बरोबर काहीतरी सुचेल की नाही. अरे वा, जोरदार चालू आहे तयारी. हो ना, तयारी तर चालू आहे, पण बक्षीस मिळायला हवं. पण आता इतरांचं काय काय येईल त्यावरती पण अवलंबून आहे ना. खरंय रे, पण मला मिळायला पाहिजे बक्षीस. बिझनेस देणार आहेत ना ते. कमॉन विजय, म्हणजे रागवू नकोस तू. पण मला सांग, ह्यानी असा कितीसा बिझनेस मिळणार आहे ग? अरे असं काय करतोस अमित? समज त्यांच्याकडे 100-150 दुकान असतील आणि प्रत्येक दुकानाने जर 15-20 पीसेसची ऑर्डर दिली तर झाला ना बऱ्यापैकी बिझनेस. विजया, मला ही अशी मदत करण्यापेक्षा ना माझ्या बिझनेस मध्ये पार्टनर म्हणून ये. मला फायद्यात ठेवशील. मी तुझ्या बिझनेस मध्ये काही पण? हा अमित, बरं मला ना हे सगळं त्यांनी दिलेल्या पत्त्यावर उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत पोहोचवायचं. ठीक आहे, मी जाताना घेऊन जाईन. घेऊन जाशील? बरं होईल रे खूप. आणि अर्जूचं काय झालं नसेलच ना? सुचत नाहीये म्हणून सोडूनच देत होती. मी आणि मेघना गेलो आणि दटावलं तिला. हाच तर प्रॉब्लेम आहे तिचा. तिचा उत्साह आहे ना लगेच मावळतो आणि मग लहान मुलासारखं नवं खेळणं हवं असतं सारखं तिला. हो मग आता बघ, लास्ट मोमेंटला काहीतरी सुचेल, मग काहीतरी धावत धावत जाऊन करेल आणि मग 4ला 2 सेकंद कमी असताना नेऊन पोचवेल. थोडक्यात काय, सतीशचं काही खरं नाही आता. अर्चू, काय ग अर्चू, आता हे काय चाललंय तुझं? अरे तूच म्हणालास ना की काहीतरी दुसरं काम कर म्हणून. हा. मग हे जरा रद्दी आवडतीये, नाहीतरी तुला फिसकटलेले पेपर आवडत. अरे वा 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 वा, थँक्यू. हे पण अजून मला काही सुचलं नाही. काय हे, दुसरं काम करायला घेतलं की लगेच सुचेल असं असतं का कधी किल्ली दिल्यासारखं? मुळात ना तू या कामाचा विचार डोक्यातून काढून टाक, तर तुला सुचेल काहीतरी. पण जर मला काही सुचलंच नाही तर?
म्हणजे ती वस्तू राहिली बाजूला. हा. मी अशीच काहीतरी इतर काम करत बसेन. अगं मग बरं आहे ना, त्या निमित्ताने तरी घर आवरलं जाईल. ए काय रे सती, ती विजया बघ, काय? तिचा बँगल स्टँड पूर्ण पण झाला करून, वा, वस्तू झाली क्या कम्प्लीट बात आहे. करून. आणि इथे मी बघ, मला साधं सुचत नाहीये काही. अगं सुचेल, आणि समजा नाही सुचलं तर पुढल्या वर्षी. हे बघ, पुढच्या वर्षीपर्यंत नक्की सुचेल ना काहीतरी. ए ती काय एवढी मंद आहे करे? एवढी हा? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं, तू मंद नाहीच आहेस, हा. फक्त तुला जरा हळूहळू सुचत. करे काय? नाही नाही नाही, म्हणजे तुला सुचेल, काहीतरी सुचेल. कळलं हा. ना? रद्दी. रद्दी, करेक्ट. त्या रद्दी आवरा सगळं जुनं टाकून द्या आता. नाही, नाही, आवरूया म्हणजे स्वतःला काहीतरी सुचेल. हाय, हम्म, काय करत होतीस? काही नाही. अच्छा, अजून रागावलीस? तुला काय फरक पडतो आदित्य? मी त्यांची एकुलती एक मुलगी. मी इथे नसताना ते दोघे काय विचार करत असतात माहितीये तुला? होय, काय झालं काय? काही नाही, जाऊ दे. तू कशासाठी फोन केला होतास? काय नाही, मी घरी जाऊन माईला भेटून मग येतो हे सांगायला फोन केला होता. बरं, माईला काय सांगू, तू कधी येतेस? मला आता काही दिवस इथे राहायचंय. काही दिवस म्हणजे? म्हणजे काय म्हणतेस तू? मलाही नाही माहित. हॅलो,